भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात संपदा सगळ्यांचं स्वागत करते आणि राशी चक्रकार शरदजी उपाध्याय उपस्थित आहेत त्यांचे मनापासून स्वागत करते। भविष्यावर बोलता बोलता आपण जितके विषय आपण हाताळतो आहोत त्याच भविष्याचा वेध घेण्यासाठी अनेक माध्यम आपण पाहतो। त्यातलं स्वप्न एक अतिशय महत्त्वाचं असं माध्यम आहे। मी असं एक सुंदर वाक्य एका ठिकाणी ऐकलंय की तुम्ही सारखे स्वप्नात रमू नका, वास्तवात या। पण खरं तर स्वतःला बजावायला पाहिजे की तुम्ही मोठमोठी स्वप्न पहा आणि ती वास्तवात आणण्यासाठी प्रयत्न करा। म्हणजे आपल्या जगण्याचा आणि या स्वप्नांचा काहीतरी अर्थ, संबंध आणि नातं असतंच। मग या स्वप्नांचा नक्की अर्थ काय? प्रत्येक वेळेला पडणारी स्वप्नही काहीतरी दाखवत असतात, भविष्याचा वेध घेत असतात का त्याला काही विशिष्ट एक अवस्था असणं आवश्यक आहे? या सगळ्या प्रश्नांचं निरसन आपण करतो आहोत, कारण आज आपण चर्चा करत आहोत स्वप्न या विषयावर। शरदजी, मला आठवतंय की अगदी मराठी MA चा अभ्यास करताना सुद्धा मला फ्रॉइडची थिअरी, फ्रॉइडचा सिद्धांत अभ्यासाला होता, ज्याने मनावर, स्वप्नावर अनेक पैलूंवर प्रकाश टाकला। बरोबर। तर खरोखर स्वप्न हे कोणत्या स्थितीतलं अर्थ लावण्यायोग्य असतं? तुझे काय अनुभव आहेत? तुला पडलेले स्वप्नांचे काय अनुभव तुला आलेत? बरेच जण आठवतच नाहीत स्वप्नच आठवत हो, आणि स्वप्न इतकी विचित्र पण असतात की बापरे, झोप झाली नाही का पूर्ण, सगळा स्वप्न पाहण्यातच वेळ गेला असंही वाटतं। आता खरं म्हणजे हा विषय वैद्यकशास्त्राचा आहे, पण तो बराचसा मानसशास्त्राचा पण आहे, पण तो ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने कसा महत्वाचा आहे ते आपण बघणार आहोत। तर सरळ त्यांनी दोन भाग केले, सूचक स्वप्न आणि भासक स्वप्न। 95% पेक्षाही जास्त, मी तर म्हणेन 97% लोकांना भासक स्वप्नच पडतात। काहीतरी भास होतात। तुमचा मेंदू पूर्णतः गाढ झोपलाय, फार क्वचित निद्रेचं सौख्य असं एखाद्या कर्कराशीच्या माणसाला मिळतं। बाकी आपण सगळे लोक टेन्शन घेऊनच झोपतो। तुम्ही केवढी टेन्शन घ्याल तेवढा प्रॉब्लेम आहे। काही ना, गोळी घेतली का नाही आपण, राहिली वाटतं घ्यायची, नको पण पुन्हा घेतली, रिॲक्शन झाली तर ह्या टेन्शनमध्ये स्वप्न पडतात। म्हणजे ज्या ज्या लोकांनी स्वप्नांचे मला अर्थ विचारले किंवा येऊन काय सांगितलं मला अशी स्वप्न पडली, त्या सगळ्यांना मी विचारलं आदल्या दिवशी काय काय झालं, तर ते बरोबर उत्तरं देतात की माझं नाकात औषध घालायचं राहिलं, त्यामुळे रात्री चोंदलेल्या नाकाने काय काय मला दाखवलं, कुठे बुडतोय मी, कसं लोकांनी मला ठार मारायचा प्रयत्न केला, माझं नाक दांबून वगैरे। ह्यालाच आपण गुंगलेल्या मेंदूंचा जाणीवांचा गोंधळ, म्हणजे गुंगलेला मेंदू जाणीवांचा गोंधळच करत असतो। तो दोन वेळा करतो, जागृतावस्थेतून निद्रावस्थेत जाताना, निद्रावस्थेतून जागृतावस्थेत येताना। या सीमारेषेवर जसं एक पहाट झाली आणि सकाळ झाली नाही आणि आपण प्रवास करतोय, मला वाटतं बहुतेक सकाळ झाली वाटतं, ऐकू येत नाही, गाडीचा आवाज तेवढा ऐकू येते, दिसत काही नाही। हे अर्धवट अवस्था असते। किंवा अनस्थेशियातनं बाहेर यायला लागला माणूस की त्यावेळेला पण त्याला ते चचत जाणं। जेवढे लोक जास्त चिकित्सक, सेन्सिटिव्ह, मगजमारी करणारे, तेवढ्यांना स्वप्न जास्त। जे आपापली कर्तव्य नीट करून काय फारसा विचार करत बसत नाहीत, उद्याचं उद्या बघू, अशी काही निर्धास्त आणि बिनधास्त लोक आहेत, त्यांना स्वप्न कमी पडतात। ज्यांना हे उगीच ज्योतिष, अध्यात्म, उद्या काय होईल, परवा काय होईल, लाईफ आफ्टर डेथ वगैरे कशाचाही विचार करायची गरज नाही, त्यांना स्वप्न पडत नाहीत। आणि ज्यांना सारखं राजकारणाचाच विचार करायचा, ह्या पक्षाचं काय होईल, त्या पक्षाचं, पृथ्वीचा भार तुझ्या मस्तकावर आहे का, त्यांना सुद्धा स्वप्न जास्त पडतात। म्हणजे आता तुझ्या लक्षात येईल, मन जेवढं शांत तेवढी स्वप्न कमी। आणि मन शांत असणं दोन लोकांचं संभवतं, एकदम निर्बुद्ध असणारा मनुष्य। खेड्यापाड्यातले लोक ठोकतात आणि झोपतात, त्यांना काही स्वप्न पडत नाहीत। काही लोक जे असतात ते प्रचंड त्रास करून घेतात, त्यांना स्वप्न पडणार। काही मोमेंटरी असं होतं, मुलगी नुकतीच लग्न होऊन सासरी गेली आहे आणि सासरी तिचं कसं होत असेल या धसक्याने आईला नेहमी मुलीचा छळ चालू आहे अशी स्वप्न पडतात। हे मी काल्पनिक सांगत नाही, लोक काय काय कन्सल्ट करून गेले त्याप्रमाणे सांगतो। तुम्ही तुमच्या मनाला जेवढं मोकळं सोडाल तेवढं स्वप्न पाहण्याचा उद्योग तो जास्त करतं।
आणि जेवढा मनुष्य निद्रा सुक्त, रात्री सुक्त वाचून शांत, एक शक्ती आहे, सकल जगाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही, त्याच्यावर विश्वास ठेवून झोपतात त्यांना काही प्रॉब्लेम नसतात. पण मला असं वाटतं की चांगली झोप यायला खूप श्रम केले पाहिजे. आणि भरपूर श्रम करून जी माणसं झोपतात आपापली कर्तव्य करून, त्यांना भानगडी कमी असतात त्याला. मग आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये याला इतकं महत्व का दिले, स्वप्न या विषयाला? स्वप्न हे आपण निद्रावस्था गेलो की स्वप्न पडतात. निद्रावस्थेत आपला मेंदू हा पूर्णतः 100% काम करत नाही. अशा वेळी काही मंडळींना ज्यांचा नेपच्यून खूप बलवान आहे जन्मकुंडलीत, त्याच्या राशी पण सांगतो तुला. कर्क राशीमध्ये पुष्य नक्षत्रात त्रिकोण स्थानी म्हणजे 5 आणि 9 या स्थानात ज्यांचा नेपच्यून असतो जलराशीत, असे लोक झोपल्यानंतर वेगळ्या पर्सनॅलिटीत जाऊन अंतराळातल्या लहरी ग्रहण करतात. कोणी तर प्रक्षेपित केलेले असतात, त्या ग्रहण करतात. कोणी आशीर्वाद दिलेले आहेत किंवा काही कोण सूचना देतो आपल्याला, आपल्या घरातला गेलेला आत्मा काही आपल्याला सुचवतोय, तर ते स्वीकारण्याची ताकद त्यांची असते. असं सूचक स्वप्नाला मी सुदैवाने माध्यम आहे. त्यामुळे ती नेपच्यूनची अवस्था सगळी मला टॅली होते. सूचक स्वप्नाला गाढ झोप लागली पाहिजे. सूचक स्वप्न रूपकात्मक असतं, म्हणजे हे अबू करणारे तसंच तसं दिसत नाही. आपले काही संकेत आहेत, निरांजन पडणं म्हणजे अशुभ, कुंकवाचा करंडा, हा असा काही संकेत आहेत, त्याप्रमाणे ते अनुभव देतं आपल्याला. लहान मुलाला समजेल अशा भाषेत आपण खेळ करतो, ॲक्शन, तसा हा भाग आहे. तर एकदा असं झालं की पहाटे 3:30च्या सुमारास मला चक्क मी आरती करतो आणि निरांजन पडलं आणि विझलं. तुला कदाचित माहिती नसेल, त्याला एक कविता होते, निरांजन पडले तबकात बाळ गेला सरांगरमा, असं काहीतरी एक होतं. मी ताबडतोब उठलो आणि नियम असा आहे की तुम्हाला अशुभ स्वप्न पडलं तर देवापुढे तुपाचा दिवा लावावा. मी 3:30 पावणे 4ला दिवा लागल्यावर आईच्या लक्षात आलं, काय रे काय झालं? आई, असंच एक स्वप्न पडलं आणि ह्याचा अर्थ असा आहे, मृत्यूची वार्ता दारात येणार. मग मृत्यूची वार्ता दारात येणार म्हणजे आपल्या घरातलं कोण गेलं असं नाही, पण कोणतरी वारलंय हे सांगायला कोणतरी येणार. क्लिअर कट सांगितलं स्वप्न आहे. त्याला पुन्हा ते तुपाचा दिवा लावला. आणि नियम असा आहे, तुम्ही पहाटे उठलात ना, मग परत झोपू नये. तुम्ही जर आसनाचा त्याग केला आणि परत जाऊन झोपला तर वमन चाटल्यासारखं असं शास्त्रात म्हटलंय. मी आंघोळ करून मस्त गुरुचरित्र वाचायला बसलो, म्हणजे ते पहाटेचे साधना करण्यात. बरोबर 7च्या सुमारास, नाव पण सांगतो कारण त्याने परवानगी दिली, दादरला मोडक बंगला आहे, अशी एक मोठी त्यांची शाळा आहे मोडकांची. तिथे राहणारे एक गृहस्थ पाम नावाचे मला भेटायला आले आणि मला म्हणाले, होते सर तुम्ही टेलिकम्युनिकेशनमध्ये आता माझं एक काम करा. टेलिकम्युनिकेशनमध्ये त्याला मी त्या सर्व्हिसेसमध्ये होतो. माझ्याकडे आत्ता एक माणूस बडोद्याहून आला आणि अचानक त्याचं हार्ट फेल झालं. दिवाळीमध्ये तो आला मुंबईमध्ये, त्याचं हार्ट फेल झालं. बडोद्याच्या लोकांना कळवायचं तर तुमचा संप चालू आहे टेलिग्राफचा, तर कसं काय करायचं? तर आता मेल कोणी गेलं की त्याला मदत करावी असं म्हटलं. ते म्हटलं ठीक आहे मी बघतो. आणि LOG लॉग नावाचा एक शब्द आहे. लॉग म्हणजे अनऑफिशियल मेसेज. आम्ही स्टाफमधले असल्यामुळे आम्हाला तो पाठवता येतो. तर मी म्हटलं मी स्वतः चर्चगेटला जातो, टेलिकम्युनिकेशनच्या ऑफिसमधनं हा लॉग पाठवतो आणि त्यांचं काय आहे तो रिप्लाय घेऊन येतो. कोणीही कोणाच्या घरी मृत व्यक्ती अशी गेल्यानंतर वाटेल ती शक्य आहे ती मदत करावी आपण. मी ऑफिसमध्ये गेलो, खटखट ते आपल्या टेलिपेंटरवर पाठवलं. थांबून राहिलो. 1.5 तासाने मला काय मेसेज आला, थोडं विषयांतर त्याला तरी कळलं पाहिजे की आता दिवाळी चालू आहे, आमचे वडील मुंबईला आलेत, ते गेलेलेच आहेत ना, तर बामना सांगा तुम्हीच जाळून टाका. आणि ती टेप मी कितीतरी दिवस ठेवली होती. आणि बाम कोण होते? हे बाम गेलेल्या माणसाचं कार्य करणाऱ्याचा त्यांचा बिझनेस होता. योगायोग बघ, म्हणजे सामान आणणं बिणण्यापासून सगळं ते करायचे. प्रत्येकाचे कॉन्ट्रॅक्टर असतात.
याचे पण कोणीतरी पाहिजेतच का नाही, ते तसे होते. मी स्वतः माध्यम आहे त्यामुळे मी याला जरा विशेष महत्त्व दिलं. ती टेप मी घेतली आणि बामकडे आलो. म्हटलं त्यांच्या मुलांनी हा जो आमचा माणूस बडोद्याचा मेसेज घेऊन गेला त्याच्याबरोबर हा मेसेज पाठवला आहे, तर आता आम्ही कोणी तिथे येत नाही. बाम काकांना सांगा यांचं सगळं क्रियाकर्म करा आणि काय खर्च होईल तो आम्हाला कळवा. बाम म्हणले ठीक आहे, काही इलाज नाही त्याला. बामनी त्या गोष्टी सगळ्या केल्या. पुढचा भाग ह्या विषयाशी संबंधित नाही, पण लोकांना कळलं पाहिजे जगात काय प्रकारचे लोक असतात. काही दिवसांनी 1.5 महिन्यांनी बडोद्याचे लोक मुंबईला आले आणि त्यांनी बामना विचारलं आमच्या वडिलांच्या खिशात एक 2-3 हजार रुपये तरी होते, त्याचं काय झालं हे त्याने विचारलं बामना. बामना सगळ्याच गोष्टीची माहिती असल्यामुळे ते म्हणले जाऊ दे, असे लोक असतात. ते म्हणले बघा जो का आवश्यक आहे तो खर्च एवढा आहे, पण त्यांच्या खिशात मला पैसे मिळाले नाहीत, त्याने कुठे ठेवले असतील तर मला माहिती नाही. तर रूपकात्मक स्वप्नात सुद्धा तुम्हाला घड्याळ पडणं, एकदम जमिनीवरचं घड्याळ पडणं आणि तुमच्या घरातले देवाचे फोटो अचानक पडणं, चांगले तारबीर लावलेले व्यवस्थित, ही पण हिंट असते. आणि त्या व्यक्तीच्या हातून पडले असं दिसलं. अंगावरचे कपडे फाटलेले दिसणं किंवा जंगली प्राण्याने तुम्हाला चावणं, कुत्रा मागे लागलाय आणि तुमचे कपडे फाडलेत, तर डिफेमेशन होते. आता या प्रश्नांमध्ये आपण एखादं स्वप्न एखाद्या माणसाला सांगितलं की त्याच्याकडनं एक अर्थ सांगितला जातो. त्याच्यापैकी एक नेहमीचं पडणारं स्वप्न बऱ्याच जणांना की एखादा नाग आलाय समोर, पण त्याला आपण मारत नाही आहोत, पण तरी आपल्याला भीती वाटते. अशा प्रकारचे स्वप्न पडतात बऱ्याच जणांना, तर त्याचा अर्थ काय असतो? नाग दिसणं हे कॉमन आहे खूप लोकांना, पण गरोदर स्त्रीला जर नाग दिसला तर ते पुत्र होण्याचं लक्षण आहे. पण हे सूचक असेल तर तिच्या मनात काहीतरी कल्पना चालू आहेत नाही, तर ध्यानीमध्ये नसताना साप दिसला आणि विशेषतः नाग असला, 10 आकडा वेकडा अगदी पवित्र, कारण नाग हा ब्राह्मण जातीचा सर्प आहे, तर तिला मुलगा होईल आणि सुखरूप बाळंतपण होईल. त्याच नागाने तिला दंश केला तर मिसकॅरेज होणं. हे 2 अर्थ तर क्लिअर सांगितलेले आहेत. पण ज्यांचं कुलदैवत शंकर आहे अशा अनेक व्यक्तींना स्वप्नात नाग दिसतात, सूचक स्वप्नात, आणि ते कुलदेवतेचं करायचं राहिलंय असं सुचवतात. पण हे झालं स्वप्नातलं. पण प्रत्यक्षात सुद्धा आपल्याला, तू आता जे म्हणाली भीती वाटते मारावा का नाही, तर नरसोबावाडीच्या वेदभवनाच्या भोवती दर महिन्यातनं एकदा नाग फिरतो. आणि तो नाग असं समोर आला की तिथे जे आमचे विद्यार्थी आहेत ते भस्म टाकतात, त्याला नमस्कार करतात, तर शांतपणे दूध पितो आणि जातो. आणि गावचे लोक काठ्यापिठ्या घेऊन येतात, मारायचं नाही, कारण हे वेदभवन बांधताना सत्पुरुषांनी सांगितलंय हा मूळ पुरुष आहे आणि या ठिकाणी संरक्षणासाठी तो फिरतोय. पूर आल्यावर तो देव्हाऱ्यात येऊन बसला होता. तर विषयांत करून मी एवढ्यासाठी सांगितलं की सापाचं स्वप्न सहसा दुर्लक्ष करू नये. आणि जर तपास केला तर असं आढळतं खंडोबा, ज्योतिबा, व्यंकोबा, रवळनाथ अशी ज्यांची कुलदैव आहेत, ज्याचा नागाशी संबंध येतो शंकर असल्यामुळे, त्यांनी आपल्या कुलदेवतेला जावं, दर्शन करावं. कुलदेवतेला बराच काळ न गेलेल्या माणसाला सर्प येऊन सुचवत असतो की तू कुलदेवतेला ये म्हणून, तर ते त्याचा एक सूचक स्वप्नाचा अर्थ लावतात. तर तो साप मारावा का मारू नये तर स्वप्नात आपण ठरवू शकत नाही, पण प्रत्यक्षामध्ये एक साधा नियम असतो, जो जीव आपण जन्माला घालू शकत नाही त्याला मारण्याचा आपल्याला अधिकार नाही. शक्य असेल तर कोणाच्या तर मदतीने त्याला, हे प्राणीमित्र असतात त्यांच्या ताब्यात देणं उत्तम. अगदीच आपल्याला शक्य नाही, त्याला शेतात जाऊ दे, त्याचं जीवन त्याला जगू दे. तो तुम्हाला काही करत नाही तोपर्यंत उगीच हाणा मारा हे कशासाठी करायचं. आणि तिथे ज्योतिषशास्त्रात एक समज आहे की त्याला सर्पदोष येतो. अशा साप मारलेल्या व्यक्तींना केव्हा तरी पुढील जन्मात सुद्धा पंचमात येतो केतू किंवा राहू, आणि संतती होत नाही, आणि त्याला सर्पशांती करायला सांगतात. ह्याला कितपत आधार आहे वैदिकातला हा भाग जरा वादग्रस्त आहे, कारण अनेकांच्या पंचमात राहू केतू येणार 24 तासात एकदा ती राशी येते तिकडे.
पण एक असा एक समज आहे. म्हणून स्वप्नामध्ये सूचक स्वप्नात साप दिसला की आपलं कुलदैवत आपल्याला बोलवते, हा एक त्यातला अर्थ काढावा. आणि तो गरुड स्त्रीला पडला तर वेगवेगळे 2 अर्थ मी सांगितलेच. बरोबर. पण सामान्य माणसाला सुद्धा जर नाग डसला तर त्याच्या आयुष्यात नजीकच्या काळात संकट आहेत. मग ते आर्थिक असतील, तब्येती, तिथे पत्रिकेचा उपयोग होतो. तुम्हाला एक हिंट मिळते आणि पत्रिका डिटेल सांगते. बरं. काही ठिकाणी मी असं वाचलंय की काही वेळेला मनुष्याचा माध्यम म्हणून उपयोग होतो आणि त्याच्या स्वप्नात जाऊन एखादं काही सूचित केलं जातं, जसं काही तुमच्या वर्तमानपत्राच्या लेखात सुद्धा त्याचं आढळतं. ते त्यात किती तथ्य असतं? ती व्यक्ती माध्यम असेल तर तसं असतं. आणि वारंवार मी एका पुस्तकाचा उल्लेख करतो, मृतांचे ऋणानुबंध, हे जन डग्यांचं पुस्तक आहे. त्यात स्वप्नात जाऊन कसे कसे मार्गदर्शन केले मृतात्म्यांनी, स्वतःच्या मृत्यूसंबंधी सुद्धा किंवा प्रॉपर्टी संबंधी काही कागदपत्र काही गहाळ झाली आहेत आणि इस्टेटीचा प्रश्न आहे, तर अमुक ठिकाणी ते कागदपत्र मिळतील असे सुचवलेलं आहे. पण ज्याला स्वप्न पडतं ती व्यक्ती तेवढी पॉवरफुल माध्यम पाहिजे. आणि जो स्वप्नात येतो त्याचं प्रेम पाहिजे त्या मृतात्म्याचं तेवढं. पण मृतात्मे यांना त्या निमित्ताने जिवंत माणसाशी संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. कितीतरी चमत्कार अनुभवास येतात नेहमी. माझे वडील ज्यावेळेला वारले त्याला पुण्याला असलेले माझी मामी बहीण सुशीला दप्तरदार युनिव्हर्सिटीमध्ये सर्व्हिस करणार, तिला मी जेव्हा फोन केला तर मी शरद आश्चर्य, काही विचार पण नव्हता. ती मामा म्हणायची वडिलांना माझ्या, तपकिरी कोट घातलेले रुबाबदार असे मामा आत्ता माझ्या स्वप्नात येऊन गेले, माझ्या मस्तकावर हात फिरून गेले. शक्यतो असे मृतात्म्याचं प्रेम ज्यांच्यावर खूप आहे किंवा जीव अडकलेला जिथे आहे तिथे तो तात्कालिक जाऊन सुद्धा आपल्या इच्छा पुऱ्या करू शकतो. याला मृत्यूनंतर जे जगाचा अभ्यास ज्याचा आहे तो बरोबर खुलासे करतात. बरं, मला एक शेवटची शंका विचारते स्वप्नांबद्दल. दृष्टांत म्हणतात ते स्वप्नच असतं सूचक? दृष्टांताचे अनेक अर्थ आहेत. ध्यानामध्ये दृष्टांत होणं हे दैवी शक्तीचा साक्षात्कार होणं. गाणगापूरला जात असताना मला दृष्टांत झाला, म्हणजे मला एका अव्यक्त शक्तीने सुचवलं आणि स्वप्नात दृष्टांत झाला, म्हणजे सूचक स्वप्न पडलं. दृष्टांताचे बरेच अर्थ. बरोबर. आपल्याला खरं तर आणखीन प्रश्न विचारायचे आहेत, कारण ईमेलवर पण खूप प्रश्न आलेत. पण सविस्तर त्याचा कधीतरी पाठपुरावा करूया. आज वेळ संपली, मग आज इथेच थांबूया. सगळ्यांच्या वतीने आभार मानते. आज इथेच थांबते. नमस्कार.